नमस्कार, मी अश्विनी. अश्रू रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये आषाढ स्पेशल म्हणजे आषाढ तळला जातो. तर आषाढसाठी तळणीसाठी आपण बनवणार आहोत कापण्या, त्याही गव्हाच्या पिठाच्या. तर इथे मी 2 वाट्या फुल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. आपण पीठ घेतलं होतं 2 वाट्या फुल भरून. त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. आपल्याला तेल लागणार आहे मोहनसाठी. तर 2-3 चमचे तेल लागणार आहे आपल्याला. इथं वेलची पूड घेतलेली आहे थोडीशी चवीनुसार. थोडेसे आवश्यकतेनुसार सफेद तीळ किंवा खसखस काहीही वापरलं तरी चालेल. आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घेते. अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. त्यातच वेलची पूड घालून घेणार आहोत आपण पिठामध्येच. आणि गरम तेल घालून घेणार आहोत प्रथम. 2 ते 3 चमचे आपण तेल गरम करून घेतलेले ते घालून घेतले. छान मिक्स करून घेऊया. आपल्याला चमच्याने मिक्स करायचं. तेल गरम घातलेले आपण. हाताला चटका बसू शकतो. आता आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे. अर्धा वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. त्यातच गूळ घालून घेणार आहोत. आपल्याला जास्त गरम नाही करायचं. फक्त जो गूळ आहे तो वितळला पाहिजे ना आपला. या पद्धतीने मी नॉर्मल गरम करून घेते, म्हणजे आपला गूळ जो आहे तो वितळल. पिठाचा चमचा घातला होता म्हणून पिठाचं सर्व सफेद सफेद आलेलं आहे. आपला गूळ छान वितळला. पूर्णपणे पाणी आपण थंड करून घेणार आहोत. आपल्या गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे. आपण गाळून जसं लागेल तसं घालणार आहोत. एकाच वेळेस सर्व पाणी घालणार नाही. जसं लागेल तसं पाणी घालायचं. आणि आपल्याला जास्त पातळ गोळा नाही करायचा, घट्टसर ठेवायचा आहे. आपण जेवढं पाणी घेतलं होतं तेवढं पाणी बरोबर झालेलं आहे. अगदी थोडंसं पाण्याचा शिपका मारावा लागेल आपल्याला, जास्त नाही. तर गोळा होत आहे. अगदी हलका आपण हपका मारून घेणार आहोत. छान असा आपण घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे. आता 5 ते 10 मिनिटं आपण झाकण ठेवूया, म्हणजे छान आपलं कणिक जी आहे ती भिजेल कापण्यांची. 10 मिनिटं झालेले, आपलं कणिक छान भिजलेलं आहे. आता आपण छोटे छोटे असे गोळे करून घेऊया या पद्धतीने, म्हणजे आपल्याला लाटायला सोपं जाईल. या पद्धतीने मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे. एक गोळा घेतलाय. आता लाटून घेऊया आपण हलक्या हाताने या पद्धतीने. आता थोडीशी तीळ घालून घेऊया. तीळ किंवा खसखस दोन्हीतून काहीही असलं तरी चालेल या पद्धतीने. आणि त्याच्यावर मस्त लाटून घेऊया. लाटून घ्यायची आहे. आणि पुन्हा एकदा लाटून मस्त आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं एकसारखं. एकसारखी लाटून घेतलेली आहे, जशी पुरी असते त्या पद्धतीने लाटून घेतलेली आहे. खूप जाडही नाही, खूप पातळही नाही. आता आपण कडा साईडच्या ज्या आहे ते काढून घेणार आहोत, म्हणजे ज्या चिरलेल्या आहेत त्या. आणि डायमंड शेप मध्ये आपण कापणार आहोत. आपल्या ज्या कापण्या आहे डायमंड शेप मध्ये असतात, त्या मस्त अशा या पद्धतीने कट करून घेते. खूप छान अशा दिसतात. याच पद्धतीने सर्व मी कापण्या करून घेणार आहे. कडाची बाजू घेणार नाही. जे चिरलेलं आहे ते घ्यायचं नाही आपल्याला. छान डायमंड शेप मध्ये आपल्याला कापून घ्यायचंय या पद्धतीने. सर्व कापण्या या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहे आपण. आता तळून घेऊया. एका साईडला तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आपण. आपल्याला कापण्या तळत असताना जास्त कडकडीत तेल नकोय, मीडियम मध्ये आपल्याला तेल पाहिजे. सर्व कापण्या सोडून घेते आणि मीडियम गॅसवरच आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहे. बघत असाल तर मस्त असं एकसारखं रंगावर आपल्या कापण्या तळून झालेल्या आहे. आपण काढून घेऊया. याच पद्धतीने पुढील कापण्या सुद्धा आपण तळून घेऊया आणि बनवून सुद्धा घेऊया.
बघत असाल सर्व कापण्या आपल्या तळून झालेल्या, अतिशय सुंदर अशा कापण्या झालेल्या आहे. नक्की ट्राय करून बघा. या आषाढ महिन्यात खूप छान अशा आपल्या कापण्या दिसत आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.